राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप सेना युती तुटल्याच्या घटनांवरती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। वापर करून मित्रांना सोडण्याची भाजपची प्रथा आहे। स्वार्थासाठी मैत्री करायची आणि स्वार्थ साध्य झाला की फेकून द्यायचं अशी भाजपची रीत असल्याची टीका वडेट्टीवार करतात। भाजपा म्हणजे सत्तेसाठी लालची आणि हपापलेली भारतीय जनता पक्ष झालेले आहे। येनकेन प्रकारे काहीही करा पण सत्ता मिळवा आणि सत्तेतून पैसा मिळवा, पुन्हा सत्ता मिळवा। एकच वाक्य, याला इथिक्स राहिलं नाही, याला आयडियोलॉजी राहिली नाही, याला कुठल्या प्रकारचं या पक्षाला आता पक्षाचं काही विचार आहे तो फक्त दाखवण्यासाठी आहे। हिंदुत्वाचा विचार मत घेण्यासाठी आहे आणि प्रत्यक्ष कृती मात्र या पक्षाची वेगळी आहे। हे आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप यांची युती तुटली आहे। युती तुटल्यानंतर त्यांच्यासह इतर पक्षांनी किती उमेदवार रिंगणात उतरवले याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे सर्वच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मालेगावात सेना आणि भाजपची युती तुटल्याने दोन्ही पक्ष चौबळावर निवडणूक लढत आहे। हिंदुभाव विभागात शिवसेना शिंदे गटाने 24 तर भाजपने 25 उमेदवारांना उमेदवारी दिली। तर मुस्लिम बहुपट्ट्यात माजी आमदार आशिफ शेख यांच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित आघाडीने स्थापन केलेल्या सेक्युलर फंडने 68 उमेदवारांना उमेदवारी दिली। तर MIMनेही आपले 56 जागेवर उमेदवारी उतरली असून काँग्रेसने 24 लोकांना उमेदवारी दिली आहे। एकूणच मुस्लिम विभागात चौरंगी तर हिंदू विभागात सेना भाजपमध्ये सरलढत होण्याचे चित्र आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव, नाशिक। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती संजय राऊतांनी मात्र मोठं विधान केलं। आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती, आता काय पाळी आली आहे। अमित शहांची स्वतः शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं। त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे, ही यांची शिवसेना। यापूर्वी 60 वर्षांच्या इतिहासामध्ये शिवसेना कधीही कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नव्हती, याची आठवण त्यांनी करून दिली। शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे, ही यांची शिवसेना। यापूर्वी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत। पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।